झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेता निवड प्रक्रियेविरोधात राष्ट्रवादी कोर्टात जाणार आहे, तर पक्षाच्या आदेशानेच विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केल्याची माहिती विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या मनोज शिंदे यांनी दिली आहे। ठाणे महापालिकेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर न सुरू झालेली सभागृहाबाहेरची धुसफूस आता सभागृहात पोहोचल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये हाणामारीही झाली आहे। निवडणुकीनंतर ठाणे महापालिका ही अंतर्गत वादांसाठीच जास्त गाजू लागली आहे। त्यातच आता ठाणे महापालिकेतला सभापतीपदासाठीचा सत्ता संघर्ष विकोपाला गेलाय। आजच्या महासभेत राष्ट्रवादी आणि मनसेचे नगरसेवक काळ्या फिती लावून सभागृहात आले होते। महासभेत गोंधळ घालत महापौरांना घेराव घालण्यात आला। वाढलेल्या गोंधळामुळे अखेर महासभा तहकूब करण्यात आली। आपण पाहतोय राष्ट्रवादी कोर्टात धाव घेणार हे राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय, तर दुसरीकडे या महासभेत हाणामारी झाल्याचंही आपल्याला दिसतंय। विरोधी पक्षनेतेपदावरून हा वाद खरं तर सुरू झाला। पोलिसांनी हा वाद ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत हाणामारी सुद्धा केली आहे। या महासभेमध्ये नगरसेवकांचा राडा पाहायला मिळालाय। महापौरांना घेराव घालण्यात आला होता। गोंधळ वाढत गेल्यानं अखेर महासभा तहकूब करण्यात आली। आपण अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, एकूणच महासभेमध्ये हा राडा झालाय, नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे, काय अधिक माहिती आहे? नेमकी कुठपर्यंत हे सगळं प्रकरण पोहोचलं होतं? महापालिकेच्या ठाणे महापालिकेच्या इतिहासामधला पहिला दिवस असेल तर महासभेमध्ये असे नगरसेवक भांडतात किंवा हाणामारी करतायत। एनसीपीचे नगरसेवक, सेनेच्या नगरसेवकामध्ये ही हाणामारी झालेली आहे। एकंदरीत दोन वादावर ही हाणामारी झालेली आहे। जे संख्याबळ आहे स्टँडिंगचं झालेलं आहे, तर दुसरीकडे जे विरोधी पक्षनेता महापौरांनी डिक्लेअर केला तो काँग्रेसचा विरोधी पक्षनेता परस्पर घोषित केला। त्या दोन वादावरून हा संघर्ष पेटला व या संघर्षाचा वातावरण आता याच्यामध्ये मारामारीमध्ये रूपांतर झालेलं आहे, हाणामारीमध्ये रूपांतर झाले आहे। तुम्ही दृश्य बघू शकता का कुठच्या लेवलला ही हाणामारी झालेली आहे। नौपाडा पोलीस स्टेशन तिथे उपस्थित होतं पूर्ण। कपिल, आपण ही चर्चा अधिक करूया, पण त्यापूर्वी आपण चर्चा करूयात। प्रताप सरनाईक आहेत आपल्यासोबत, शिवसेनेचे आमदार। सरनाईक साहेब, आपण बघतोय कशा प्रकारे खरं तर राडा झाला, अत्यंत अशोभनीय असं हे कृत्य आहे। नाही, सर्वप्रथम मी एक गोष्टीचा खुलासा करतो। तुमच्या चॅनलवर ज्या पद्धतीने जो राडा दाखवतायत तो राडा नगरसेवकांचा नाहीये। ज्या व्यक्तीला काही कार्यकर्ते मारतायत आणि ज्या व्यक्तीला पोलीस ताब्यात घेत आहेत तो व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि फक्त नगरसेवकांनाच प्रवेश असलेल्या दरवाजातून तो सभागृहामध्ये गेला आणि नगरसेवकांबरोबर स्वतः हमरीतुमरी करायला लागला। त्यामुळे त्या कार्यकर्त्याला, जो राष्ट्रवादी काँग्रेसचा गुंड होता, त्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये तो चोप दिलेला आहे। त्यामुळे ते काय नगरसेवकांची हाणामारी नाहीये। हा जो तुम्ही जे चित्र दाखवताय नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली ती कार्यकर्त्यांमध्ये झालेली आहे, हे निश्चितपणे खरं आहे। परंतु सभागृहामध्ये हाणामारी झाल्या नाही, धक्काबुक्की झालेली आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसनं खरं तर आजच्या या प्रकारामध्ये ठाण्याच्या जनतेची माफी मागायला हवी। आम्ही लोकशाही मार्गानं त्यांनी जी स्थायी समितीची नावं 8 लोकशाही आघाडीमध्ये दिली होती ती नावं 8 जाहीर आम्ही केली। भाजप आणि शिवसेनेची जी 8 नावं होती ती 8 नावं आम्ही जाहीर केली। काल कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष नेता कालच्या काल होणं गरजेचं होतं, कारण आजची ही पहिली सभा होती। आम्हाला असं वाटलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सामायिक विरोधी पक्ष नेता होता आणि आम्हाला ज्या काँग्रेसच्या काही सिनियर लोकांनी सांगितलं की पहिली 2 वर्ष जी आहे ते काँग्रेसला विरोधी पक्ष नेता देणार होते। त्या माध्यमातून काँग्रेसच्या जे प्रदेशचे जनरल सेक्रेटरी ऍडव्होकेट पाटील यांनी पत्र दिलं महापौरांना की आमच्या पक्षातर्फे विरोधी पक्षनेता म्हणून मनोज शिंदे यांची नियुक्ती करावी आणि त्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं माननीय महापौरांनी त्या मनोज शिंदेची नियुक्ती केली आणि त्यांना त्यांच्या दालनामध्ये बसवायची सुद्धा जी प्रक्रिया असते ती पूर्ण केली। आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा अंतर्गत प्रश्न जो आहे आपापसातला तो त्यांनी मिटवावा ना। शिवसेना भाजपच्या नगरसेवकांचं किंवा महापौरांचं कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीला म्हणजे त्यांनी पत्रच दिलं नाही कुठल्याही राष्ट्रवादीनं, तर आम्ही कुणाची नियुक्ती करणं हा न करणं हा आमचा प्रश्न आहे। परंतु ज्या वेळेस काँग्रेसच्या पक्षप्रमुखांनी पत्र दिलं तर त्या पत्राचा आदर करणंही आमच्या महापौरांचं कर्तव्य आहे, त्यानुसार त्यांनी केलं। आज जो प्रकार
सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला तो निश्चितच चुकीचं आहे. ठाणेकर जनतेची त्यांनी माफी मागायला हवी. अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिलं कधीच घडलं नाही. अशा पद्धतीनं त्यांनी त्यांची राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी गुंडगिरी केली. मी सुद्धा 3 वेळा नगरसेवक या महापालिकेमध्ये होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह म्हणून त्या सभागृहाचा मान ठेवणं गरजेचं असताना जर आज अशा पद्धतीनं त्यांनी धुमाकूळ किंवा धक्काबुक्की किंवा गुंडगिरी केली असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. ठाणेकर जनतेची त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच मनसे या दोघांचा असा आरोप होता की शिवसेना आणि काँग्रेसची ही राजकीय खेळी आहे विरोधी पक्षनेतेपदाची. याबाबत आपण काय सांगाल? नाही, ही राजकीय खेळी नाहीये. आम्हाला एक गोष्ट आहे की काँग्रेस कालपर्यंत जे काँग्रेसचे गुणगान गात होते, कालपर्यंत जी मनसे शिवसेनेचे गुणगान गात होते, आज ती अचानक जर आमच्या विरोधामध्ये आले असेल तर मला दुर्दैव आहे. हे आमचं संख्याबळ पूर्ण झालेलं आहे. सभागृह नेता, उपमहापौर आणि महापौर हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा आणि आमचे काही सहकारी अपक्ष त्यांचा असताना आम्हाला ही खेळी करायची गरज नाही. त्यांचं केंद्रामध्ये सत्ता आहे, त्यांची राज्यात सत्ता आहे, दोन्ही ठिकाणी त्यांची आघाडी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं एक दुसऱ्यांमध्ये आपापसामध्ये वाद निर्माण झाला असेल आणि ते जर तो खापर आमच्यावर फोडत असतील तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. अशी कुणीही खापर आमच्यावर फोडू नये. आम्ही लोकशाही मार्गाने चालतो. निश्चित. धन्यवाद सरनाईक साहेब, ही प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केली त्याबद्दल. प्रताप सरनाईक होते शिवसेनेचे आमदार, त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.